हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभा निकालानुसार विधानसभेत महाविकास आघाडीचं सरकार। लोकसभा निकालानुसार 288 पैकी महाविकास आघाडी 158 विधानसभा मतदारसंघात आघाडीवर। लोकसभेच्या निकालानुसार महायुतीला फक्त 127 विधानसभा मतदारसंघात आघाडी। विधानसभेला महायुतीला करावी लागणार कसरत। महायुतीच्या 84 आमदारांच्या मतदारसंघात महाविकास आघाडी आघाडीवर। विधानसभेला महायुतीला करावी लागणार कसरत। ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी। उद्धव ठाकरेंची आज विधानसभा संपर्क प्रमुखांसोबत बैठक। अजित पवार गटाकडून पार पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची जोरदार तयारी। प्रफुल्ल पटेलांच्या रिक्त जागेवर पार पवारांची वर्णे लागणार, सूत्रांची माहिती। गोड बोलून माझा काटा काढण्याचा सरकारचा प्रयत्न। जरांगेंचे राज्य सरकारवर गंभीर आरोप। तर संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट। शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस। 26 जूनला निवडणूक मतदान पार पडणार। आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळ 5000 विशेष एसटी बसेस सोडणार। ग्रुप बुकिंग असलेल्या कोणत्याही गावातून पंढरपूरसाठी बस मिळणार। टीडीपीचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू आज आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। मुख्यमंत्री शिंदे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील। मोहन चरण मांझी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री होणार। मोहन मांझी आज ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। भाजपकडून 2 उपमुख्यमंत्रीही शपथ घेणार। वाराणसी लोकसभा मतदारसंघातून प्रियंका गांधी लढल्या असत्या तर पंतप्रधान मोदी हरले असते। रायबरेलीतील सभेतून राहुल गांधींचं विधान। सातारा, अहमदनगर, परभणीसह राज्यात जोरदार पावसाची हजेरी। पहिल्या पावसातच कराड खोडशीमधील ब्रिटिशकालीन बंधारा ओव्हरफ्लो। जम्मू काश्मीरच्या हिरामनगर सेक्टरमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक। एका दहशतवाद्याला सैन्याकडून कंठस्नान। 1 ते 2 नागरिक जखमी असल्याची माहिती। T20 विश्वचषकामध्ये आज भारत यूएसएशी भिडणार। न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी मैदानावर दोन्ही संघ भिडणार। सामन्याला 8 वाजता सुरुवात होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।